वेलकम स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरला जे काही प्रिपेरिंग द चेकलिस्ट आहे त्यासाठी असलेले जे काही पॉईंट्स होते तर ते आपण बघितले. तर आज आपण सिक्वेन्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ आयटम ऑफ द वर्क हा टॉपिक बघणार आहोत. आणि त्याआधी जे काही मागच्या लेक्चरला झालं आहे तर त्याआधी आपण बघू शॉर्टमध्ये एकदा काय काय शिकलो ते बघू आपण. आता मागच्या लेक्चरला आपण प्रिपेरिंग द चेकलिस्ट ऑफ आयटम ऑफ द वर्क त्यामध्ये इट शूड बी चेक दॅट ऑल आयटम रिक्वायर्ड फॉर एक्झिक्युशन वर्क आर इन्क्लुडेड इन एस्टिमेट. आता जे काही चेकलिस्ट वगैरे तर त्यामध्ये आपल्याला एकदा चेक करायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये जे काही ऑल मटेरियल्स आयटम्स वगैरे आहेत तर जे कन्स्ट्रक्शनसाठी लागणार आहे तर ते आहेत का, तर हे आपल्याला बघायचं आहे. ऑल आयटम मस्ट बी डिस्क्राईब विथ जनरल स्पेसिफिकेशन. जे काही आयटम्स वगैरे आहेत तर त्यांचे जे काही स्पेसिफिकेशन डिस्क्रिप्शन जे काही वर्णन वगैरे आहेत तर ते दिलेले आहे का, तर ते सुद्धा आपल्याला चेकलिस्टमध्ये चेक करायचं आहे. नंतर लेंथ ऑफ व्हेरियस आयटम्स. आता जे काही लेंथ वगैरे असणार आहे तर वेगवेगळ्या आयटम्सची जी काही लेंथ वगैरे आहे तर तीसुद्धा आपल्याला चेकलिस्टमध्ये बघायची आहे. त्यानंतर त्याआधी आपण काय बघितलं होतं की रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इस्टिमेटर. आता जो व्यक्ती इस्टिमेट वगैरे बनवणार आहे तर त्या इस्टिमेट बनवण्यादरम्यान जे काही त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या इथे दिलेल्या आहे आपल्या. टू प्रिपेअर द लिस्ट ऑफ आयटम ॲज पर द ड्रॉइंग. आता टू प्रिपेअर द लिस्ट ऑफ आयटम्स. आता वेगवेगळे जे काही आयटम्स आहेत जर जे काही एक्झिक्युशन वगैरे काम करण्यासाठी जे काही लागणार आहे तर त्याचे जे काही ड्रॉइंग्स आहेत तर त्या ड्रॉइंग्स चे लिस्ट वगैरे बनवणे. ओके, ॲज पर द ड्रॉइंगनुसार त्याचे आयटम्सचे लिस्ट बनवणे. टू प्रिपेअर द सेंटर लाईन. आता सुरुवातीला आपण डायरेक्ट डेव्हलप प्लॅन बनवत नाही तर काय आहे, आधी आपण सेंटर लाईन प्लॅन बनवतो. ओके, तर ती रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा इस्टिमेटरची आहे. टू एक्सप्रेस ऑल द क्वांटिटी इन करेक्ट युनिट मेजरमेंट. प्रत्येकाची जी काही क्वांटिटीज आहेत तर ते योग्य प्रकारे ते मोजले गेले पाहिजे. टू कॅल्क्युलेट द क्वांटिटीज ऑफ आयटम ऑफ वर्क. जे काही क्वांटिटीज आहे वेगवेगळ्या आयटम्सचे तर त्यासुद्धा कॅल्क्युलेट झाल्या पाहिजे. त्यानंतर टू स्टडी द रेट ॲनालिसिस. आता वेगवेगळे जे काही आयटम्स आहे तर त्यांचे काय रेट ॲनालिसिससुद्धा आपल्याला करायचं आहे. ओके, रेट ॲनालिसिसनुसार आपल्याला काय आहे की त्या ठिकाणचे जे काही कॉस्ट वगैरे तर ती कॉस्ट आपल्याला मिळणार आहे. टू प्रिपेअर द मेजरमेंट शीट अँड ॲबस्ट्रॅक्ट शीट. आता जे काही मेजरमेंट शीट वगैरे आहेत तर मेजरमेंट शीटमार्फत आपल्याला काय आहे की सर्व लेंथ ब्रेथ डेप्थ हे जे आपल्याला मेजरमेंट शीटमध्ये लिहिता येणार आहे. आणि जे काही ॲबस्ट्रॅक्ट शीट आहे तर त्यामध्ये कॉस्ट वगैरे आपण लिहिणार आहोत. नंतर कॉन्टिजेन्सीज आणि जे काही वर चार्जचे जे काही चार्जेस आहे तर ते सुद्धा देणं हे इस्टिमेटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नंतर जे काही फंड्स वगैरे लिफ्ट वगैरे तर त्यासाठी, नंतर प्लंबिंग इलेक्ट्रिफिकेशन त्यासाठी सुद्धा देणं हे रिस्पॉन्सिबिलिटी इस्टिमेटरची आहे. टू प्रिपेअर द चेक लिस्ट ऑफ आयटम विथ देअर स्पेसिफिकेशन. जे काही चेकलिस्ट वगैरे आहे तर ते विथ त्याचे स्पेसिफिकेशन हे देणं हे रिस्पॉन्सिबिलिटी इस्टिमेटरची आहे. ओके, तर हे पॉईंट आपण शॉर्टमध्ये आता बघितले. आज आपण सिक्वेन्स ऑफ द एक्झिक्युशन ऑफ आयटम ऑफ वर्क. जे काही सिक्वेन्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ आयटम ऑफ वर्क आहे तर त्याचा आपण टॉपिक सुरू करणार आहोत. तर इट इज अन आर्ट ऑफ ब्रेकिंग अप द होल वर्क इन टू व्हेरियस आयटम ऑफ वर्क अँड अरेंजिंग देम इन द ऑर्डर ऑफ देअर एक्झिक्युशन. आता जे काही वेगवेगळे कामं असतात, उदाहरणार्थ एक्सकॅव्हेशन. जे काही एक्सकॅव्हेशन खोदकाम वगैरे करणार आहे ते काम वेगळं आहे. त्यानंतर कॉन्क्रिटिंगचं काम आहे ते वेगळं होणार आहे. नंतर स्टील रेनफोर्समेंट वगैरे जे प्रोव्हाइड होणार आहे तर ते वेगळं काम आहे. तर अशा प्रकारचे जे काही कामं आहेत तर ते ब्रेकिंग अप म्हणजे वेगवेगळे डिवाईड केले पाहिजे. आणि त्यानंतर जे काही अरेंजमेंट इन ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन. आणि त्यानुसार जे काही सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनुसार आपल्याला काय करायचं आहे तर पुढे जाऊन त्यानुसार कामं करायची आहे. ओके, while sequence of execution of item of work, knowledge of the particular work whose estimate is to be prepared shall be used.
आता वाईल सिक्वेन्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ आयटम ऑफ वर्क, आता ज्यानुसार जे काही सिक्वेन्स वगैरे आहे, सिक्वेन्स ऑफ द एक्झिक्युशन ऑफ आयटम ऑफ वर्क, वेगवेगळे जे काही कामाची जी काही सिक्वेन्स आहे तर त्या सिक्वेन्सनुसार आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे. आणि जे काही नॉलेज आहे पर्टिक्युलर वर्क, जे पर्टिक्युलर वर्कचं जे काही नॉलेज आहे टू इस्टिमेट द प्रिपेअर शाल बी यूज, आणि त्यानुसार सिक्वेन्सनुसार जे काही प्रत्येकाचं इस्टिमेट आहे तर त्यानुसार आपल्याला जे काही कामं आहे तर ते सुरुवात करायची. द सिक्वेन्स ऑफ टेकिंग आउट द क्वांटिटी ऑफ आयटम इज दॅट ॲज सिक्वेन्स ऑफ द एक्झिक्युशन. आता जे काही सिक्वेन्स ऑफ टेकिंग आउट द क्वांटिटी ऑफ आयटम, आता जे काही सिक्वेन्स आहे वेगवेगळी जी काही कामाची जी काही सिक्वेन्स आहे तर ती क्वांटिटीनुसार आयटमनुसार वेगळे असणार आहे, पण जे काही आयटम्स आहे ते काही वेळेस काय सेम असतात. ओके, तर त्यानुसार आपल्याला कामाची सुरुवात ही करायची आहे. आता या सिक्वेन्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ आयटम ऑफ वर्क आहे तर त्याचे जे काही एक्झाम्पल आहे तर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की जे काही सिक्वेन्स ऑफ आयटम टू बी एक्झिक्युटेड फॉर बिल्डिंग इज क्लिअर द साईट. आता सुरुवातीची जी काही सिक्वेन्स आहे तर सिक्वेन्सनुसार आपण जर कामाला सुरुवात केली तर कामाची सुरुवात करत असताना सुरुवातीचा जो पार्ट आहे म्हणजे काय तर क्लिअरिंग द साईट. आता जी काही साईट वगैरे तर ती आपण काय करणार आहोत, क्लिअरिंग साईट करणार, क्लीन साईट करणार आहोत. त्यानंतर काय एक्सकॅव्हेशन, जे काही खोदकाम वगैरे जे काही म्हणतो आपण फाउंडेशन फुटिंगसाठी जे काही आहे तर ते एक्सकॅव्हेशन करणार आहोत. ओके, तर एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर काय आहे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, जे काही बॉटमला जे काही प्लेन सिमेंट कॉन्क्रीट प्रोव्हाइड करतो असतो तर त्याला आपण PCC म्हणतो. तर PCC त्यानंतर काय अनकोर्स रबल मॅसोनरी, नंतर काय आहे की अनकोर्स रबल मॅसोनरी जी काही पुढे जाऊन जे काही प्लिंथ वगैरे होणार आहे तर ती कशाची असणार आहे UCR. तर ही एक प्रकारची सिक्वेन्स दिली आहे इन फाउंडेशन अँड प्लिंथ और RCC फुटिंग, जे काही फाउंडेशन आहे नंतर प्लिंथ वगैरे आहे तर त्यामध्ये काय आहे फुटिंग जे काही रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचे जे काही फाउंडेशन बनवणार आहे. ओके, त्यानंतर बीम, आता पुढे जाऊन आपल्याला काय बीम्स हे प्रोव्हाइड करावे लागणार आहे. त्यानंतर काय कॉलम्ससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागणार आहे. त्यानंतर आहे स्लॅब्स, नंतर ब्रिकवर्क, आणि त्यानंतर आहे सुपरस्ट्रक्चर. ते सुपरस्ट्रक्चरमध्ये पुढचा जो काही जमिनीचा वरचा भाग आहे, जमिनीच्या वरच्या ग्राउंड लेवलच्या अबो जे काही कन्स्ट्रक्शन होणार आहे त्याला आपण काय म्हणतो सुपरस्ट्रक्चर. पुढे आहे प्लंबिंग इलेक्ट्रिफिकेशन, जे काही पाण्याची व्यवस्था वगैरे आपण करणार आहोत तर ती आली प्लंबिंग. आणि पुढे आहे इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे काय तर जे काही इलेक्ट्रिक वायरिंग वगैरे जे काही आहे तर इलेक्ट्रिफिकेशन जे काही प्रोव्हाइड करणार आहोत तर ते सुद्धा आहे. नंतर प्लास्टरिंग आणि पेंटिंग, जे काही आपण प्लास्टरिंग वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत, शेवटचा जो काही स्टेप आहे सिक्वेन्स आहे तर त्यानुसार प्लास्टरिंग आणि त्यानंतर पेंटिंग. ओके, तर हे एक प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे की त्या एक्झाम्पलनुसार आपल्याला काय आहे की सुरुवातीला खोदकाम म्हणजे काय एक्सकॅव्हेशन, सुरुवातीला जे काही साईट आहे तर ती क्लीन केली जाईल, क्लीन द साईट, देन एक्सकॅव्हेशन, देन PCC, देन UCR, देन जे काही प्लिंथ वगैरे, प्लिंथ नंतर आपलं जे काही मॅसोनरी वगैरे आहे, त्यानंतर ब्रिक मॅसोनरी वगैरे ती, त्यानंतर बीम कॉलम स्लॅब, त्यानंतर जे काही टोटली कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जे काही प्लंबिंग इलेक्ट्रिफिकेशन, आणि त्यानंतर काय प्लास्टरिंग होईल, आणि प्लास्टरिंग झाल्यानंतर काय आहे की जे काही पेंटिंग वगैरे तर ती. ओके, पुढे आहे चेकलिस्ट ऑफ आयटम ऑफ वर्क इन अ लोड बेरिंग स्ट्रक्चर. आता जे काही चेकलिस्ट दिलेली आहे आपल्याला, जे चेकलिस्टचं आपण डिटेलमध्ये शिकलो की चेकलिस्टमध्ये कोणते कोणते एलिमेंट येतात किंवा काय कशासाठी आपण चेकलिस्ट प्रोव्हाइड करतो तर ते आपल्याला दिलं होतं. तर आता लोड बेरिंगची जी काही चेकलिस्ट आहे तर ती आपल्याला दिलेली आहे. आता जे काही लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे, लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणजे काय तर लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये आपण शिकलो होतो की जे काही टोटली बीम आणि जे काही स्लॅब वगैरे आहे तर तो टोटली लोड हा कशावर ट्रान्सफर होत असतो, जो काही स्लॅब वगैरे आहे तर त्याचा स्लॅबचा जो काही लोड आहे तर तो टोटली ट्रान्सफर होतो तो पूर्ण वॉलवर.
ओके, त्यामध्ये कॉलम आणि बीम नसतात, तर त्या स्ट्रक्चरला आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणतो. तर त्याची चेकलिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये साईट क्लिअरन्स हा पहिला पार्ट आहे. इट मेजर्ड इन लमसम क्वांटिटीज. जे काही साईट क्लिअरन्स वगैरे आहे त्यामध्ये काय आहे, ट्रीज, शब्स वगैरे जे काही असतात, तर ते ट्री वगैरे काय आपल्याला काढायचे. तर ते जे टोटली जी काही क्वांटिटी तर ती कशी आपण लमसम मोजणार आहोत. आणि मेजरमेंट ऑफ प्लॉट एरिया टेकन जस्ट फॉर ऑब्झर्वेशन अँड कोटेशन आर टेकन फ्रॉम द कॉन्ट्रॅक्टर फॉर रिमूव्हिंग द गार्बेज इफ एनी. आता जे काही गार्बेज वगैरे आहे, सुकलेला कचरा वगैरे जो काही म्हणतो, नंतर पानं वगैरे, कागद वगैरे जे काही आहे, तर ते जे आहे तर जो काही कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहे तर त्याच्याकडून काय आपल्याला कोटेशन वगैरे मिळणार आहे. तर त्यानुसार आपल्याला काय आहे की पूर्ण जी काही साईट आहे तर ती आपल्याला क्लिअर करायची आहे. आणि वॉटर डिचे शाल बी फिल्ड अँड प्लॉट मस्ट बी लेवल्ड. जो काही प्लॉट वगैरे आहे तर तो जर युनिफॉर्म नसेल तर त्याला युनिफॉर्म केलं पाहिजे. आता त्याला युनिफॉर्म कसं करणार आहोत, तर जे काही मुरुम वगैरे आपण जे काही म्हणतो, सॉईल वगैरे जे काही म्हणतो, तर ते जे मुरुम सॉईल वगैरे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी प्लॉटवर टाकायची. आणि त्यानंतर काय आहे की जो प्लॉट आहे तर तो काय लेवलला आणायचा आहे. मशिनरी रिक्वायर्ड फॉर दिस ॲक्टिव्हिटी आर द JCB, बुलडोझर अँड रोलर. आता ही टोटली जे काही साईट क्लिअरन्स आहे तर हे टोटली साईट क्लिअरन्सला आपल्याला कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट जे काही मशिनरी ती काय आहे, JCB, त्यानंतर बुलडोझर अँड रोलर, या प्रकारचे आपल्याला हे मशिनरी या ठिकाणी लागणार आहे. आता पुढे आहे अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन. आता जे काही अर्थवर्क आहे, एक्सकॅव्हेशन वगैरे जे काही खोदकाम वगैरे जे काही म्हणतो, तर ते जे काही फाउंडेशनमध्ये करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय आहे, इट इज मेजर्ड इन क्युबिक मीटर. आता जे काही हे कशामध्ये मोजणार आहोत आपण, फाउंडेशन मीटर क्युबिक मीटर. आणि द क्वांटिटी ऑफ धिस आयटम इज कॅल्क्युलेट बाय ऑब्झर्विंग लेन. आता द क्वांटिटी ऑफ धिस आयटम इज कॅल्क्युलेट बाय ऑब्झर्विंग द लेन. आता जे काही अर्थवर्क वगैरे जे काही काम आहे तर त्याचे जे काही लेंथ वगैरे आहे, नंतर ब्रीड आहे, नंतर डेप्थ आहे, नंतर ड्रॉईंग आहे, तर जे काही लेंथ, ब्रीड, डेप्थ ह्याचं जे काही क्वांटिटी जे काही आहे तर त्या कुठून घ्यायच्या आपल्याला, जे काही आपल्याला ड्रॉईंग वगैरे दिलेलं असणार आहे. तर जे ड्रॉईंग दिलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला लेंथ, ब्रीड, डेप्थ हे त्या ठिकाणी दिलेलं असणार आहे. तर त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन ते त्या कामाची सुरुवात करायची. लेंथ ऑफ धिस आयटम इज कॅल्क्युलेट बाय सेंटर लाईन मेथड. आता जी काही लेंथ वगैरे आहे तर ती कशी कॅल्क्युलेट करायची आहे, सेंटर लाईन मेथडने, ऑर लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड, किंवा जे काही PWD मेथड म्हणतो. लॉंग वॉल शॉर्टलाच आपण लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडलाच आपण PWD मेथड म्हणतो. ओके, तर त्यानुसार आपल्याला अर्थवर्कचं हे काम करायचं आहे. दिस आयटम मस्ट इन्क्लूड सपोर्टिंग सॉईल ऑफ द साईट, ट्रेंचेस, रिमूव्हिंग वॉटर ETC कम्प्लीट. तर जे काही साईड ऑफ द ट्रेंचेस वगैरे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला टिम्बरिंग, स्ट्रटिंग वगैरे इत्यादी आहे तर ते प्रोव्हाइड वगैरे करायचं आहे, जेणेकरून जे काही जमिनीचा भाग आहे तर तो खाली पडायला नको. ओके, तर पहिली चेकलिस्टमध्ये आहे साईट क्लिअरन्स, दुसरा आहे अर्थवर्क, आता तिसरा आहे PCC. आता प्लेन सिमेंट कॉन्क्रीट बेड इन फाउंडेशन, दिस आयटम इज मेजर्ड इन क्युबिक मीटर. आता जे काही फाउंडेशनचा खालचा बॉटमचा पार्ट असतो त्याला आपण प्लेन सिमेंट कॉन्क्रीट म्हणतो, म्हणजेच PCC म्हणतो. तर ते कशात मोजलं जातं, क्युबिक मीटरमध्ये. ओके, तर जे काही मेजरमेंट आहे तर ते आपण लक्षात ठेवले पाहिजे की जो काही PCC जो काय आहे PCC, ओके, PCC, तर PCCला आपण क्युबिक मीटरमध्ये म्हणतो, क्युबिक मीटरमध्ये मेजरमेंट करतो. द क्वांटिटी ऑफ दिस आयटम इज कॅल्क्युलेट बाय मल्टिप्लाईंग लेंथ, ब्रीड अँड थिकनेस. आता याची जी काही क्वांटिटी जी काय आहे प्लेन सिमेंट कॉन्क्रीटची क्वांटिटी, तर त्याच्यामध्ये लेंथ, ब्रीड आणि थिकनेस यांची मल्टिप्लिकेशन करून आपण क्युबिक मीटरमध्ये त्याची क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे. दिस इन्क्लूड मिक्सिंग, लेईंग अँड कॉम्पॅक्शन, क्युरिंग अँड फिनिशिंग ऑल्सो. तर त्यामध्ये काय आहे की जे काही फिनिशिंग आहे, लेईंग वगैरे आहे, तर इत्यादी जे काही पार्ट्स आहेत तर ते आपल्याला प्लेन सिमेंट कॉन्क्रीटमध्ये करायचे आहे. त्यानंतर अनकोर्स रबल मॅसोनरी इन फाउंडेशन. अनकोर्स रबल मॅसोनरी जे काही आहे
तर त्यामध्ये काय आहे, दिस आयटम इज मेजर्ड इन क्युबिक मीटर. आता एक आहे मीटर क्युबिकमध्ये अनकोर्स यू सी आर जे आहे ते आपण मेजरमेंट करणार आहोत. ओके, पी सी सी पण आपण मीटर क्यूबमध्ये, नंतर जे काही यू सी आर ते बी मीटर क्यूबमध्ये. द लेंथ क्वांटिटी ऑफ धिस आयटम इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग लेंथ ब्रीथ अँड हाईट ऑफ यू सी आरवर. आता जे काही क्वांटिटीज आहे यू सी आरची, तर जी काही कॅल्क्युलेटिंग कशी होणार आहे, तर त्याची लेंथ ब्रीथ डेप्थ, ज्याप्रमाणे आपण पी सी सीची लेंथ ब्रीथ डेप्थ मल्टिप्लाइंग करून जे काही क्वांटिटी येणार आहे त्याप्रमाणे याची आपल्याला क्वांटिटी येणार आहे. आणि पुढे आहे इफ द स्टेप फुटिंग इज प्रोव्हाइडेड. जर आपण त्या ठिकाणी स्टेप फुटिंग वगैरे जर प्रोव्हाइड केली, देन द क्वांटिटी ऑफ इच स्टेप इज कॅल्क्युलेट सेपरेटेड अँड देन ॲडेड टुगेदर. ओके, कॅल्क्युलेट द सेपरेटली. तर त्यानंतर जे काही स्टेप फुटिंग वगैरे जर प्रोव्हाइड केली, तर त्याची जी काही क्वांटिटी वगैरे आहे तर ती काय आपल्याला सेपरेटली कॅल्क्युलेट करून देन ती काय ॲडेड करायची. ओके, नंतर आहे डॅमप्रूफ कोर्स. त्या डॅमप्रूफ कोर्समध्ये काय आहे डी पी सीमध्ये काय आहे, दिस आयटम मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. तर डॅमप्रूफ कोर्स जे काही टाईल्स वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत आपण, टाईल्स वगैरे जो काही पार्ट आहे, तर टाईल्सचा जो काही बॉटमचा पार्ट असतो, खालचा जो पार्ट असतो, त्याआधी आपल्याला डी पी सी प्रोव्हाइड करावी लागते आणि डी पी सी नंतर मग फ्लोरिंग वगैरे आपण स्टार्ट करत असतो. तर जे काही डी पी सी जे आहे तर ते कशात मोजायचं आपल्याला, स्क्वेअर मीटरमध्ये. जे काही डी पी सी तर ते आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. तर जे काही साईट क्लिअरन्स आहे हे झालं. त्यानंतर अर्थक्वेक, त्यानंतर पुढचं होतं पी सी सी, त्यानंतर यू सी आर आणि डी पी सी. जे काही विड्थ ऑफ द डोअर ओपनिंग इज डिडक्टेड ऑन द लेंथ ऑफ डी पी सी. आता जी काही विड्थ ज्या ठिकाणी डोअर ओपनिंग वगैरे असतं तर ते काय डिडक्टेड केलं जातं ऑन द लेंथ ऑफ द डी पी सीला. ओके, तिची लेंथ आहे तर ती डिडक्ट केली जाते. त्यानंतर दिलं आहे आपल्याला ब्रिक मॅसोनरी इन सिमेंट कॉन्क्रीट. जे काही ब्रिक मॅसोनरी आहे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये जे काही कन्स्ट्रक्शन केलेली मॅसोनरी, तर त्याचं प्रोपोर्शन दिलं आहे 1:6. दिस आयटम इज मेजर्ड इन क्युबिक मीटर. आता जे काही मीटर क्यूब वगैरे जे काही म्हणतो आपण, ओके, तर ते कशामध्ये मेजर्ड करणार आहोत आपण. दिस आयटम इज मेजर्ड इन मीटर क्यूब. द क्वांटिटी ऑफ दिस आयटम इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग लेंथ ब्रीथ ऑर द थिकनेस. ज्या पद्धतीने डी पी सीमध्ये लेंथ ब्रीथ डेप्थ त्यांची मल्टिप्लिकेशन केलं, त्यानंतर क्वांटिटी त्याची आली, तर त्याच पद्धतीने ब्रिक मॅसोनरी लेंथ ब्रीथ डेप्थ थिकनेस याची मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय त्याची क्वांटिटी मिळणार आहे. डिडक्शन फॉर द ओपनिंग ऑफ डोअर विंडो ग्रिल व्हेंटिलेशन शाल बी डन ॲज पर IS 1200 रूल. आता जो काही रूल दिला IS 1200 रूलनुसार जे काही विंडो डोअर वगैरे आहे तर ते काय आहे की आपल्याला डिडक्ट करायचे. ओके, त्यानंतर डिडक्शन फॉर लिंटल अबो डोअर. आता डिडक्शन फॉर अबो द डोअर जे काही आहे तर लिंटल नंतर मग विंडो वगैरे जे काही आहे तर ते काय लेंथ ब्रीथ डेप्थ यांची मल्टिप्लाय करून जी काही क्वांटिटी आहे तर ती आपल्याला ब्रिक मॅसोनरी दरम्यान ती डिडक्ट करायची आहे, जे ज्याप्रमाणे IS 1200 रूल दिलेला आहे. ओके, तर याचे जे लोड बेरिंगचं जी काही चेकलिस्ट आहे. त्यानंतर आपल्याला हे लेंथ ऑफ द लिंटल दिले, तर विड्थ ऑफ ओपनिंग ऑफ डोअर और विंडोज प्लस बेरिंग ऑफ लिंटल. तर जे काही बेरिंग वगैरे जे काही प्रोजेक्शन असतात दोन ठिकाणी 0.15चं आणि त्याची विड्थ याचं प्लस आणि मल्टिप्लिकेशन करून जे काही विड्थ ऑफ लिंटल जे काही लेंथ आहे तर ती आपल्याला मिळणार आहे. आणि विड्थ ऑफ लिंटलमध्ये काय आहे, थिकनेस ऑफ मॅसोनरी आणि डेप्थ ऑफ लिंटलमध्ये ॲज गिवन ड्रॉईंग ऑर ॲझ्युम 0.10 मीटर. आता जे काही प्लिंथ फिलिंग वगैरे जे काही आहे तर प्लिंथ फिलिंगमध्ये काय आहे की जे काही मुरुम वगैरे जे काही असतं तर ते टोटली जी काही प्लिंथ वगैरे असते तर त्याद्वारे ते पूर्ण फिल केली जाते. ते कशात मेजर केलं जातं, क्युबिक मीटरमध्ये. आता जे काही जी काही लेंथ ऑफ प्लिंथ दिली आहे तर त्याचं कसं काढू शकतो, तर लेंथ ऑफ द रूमची लेंथ प्लस 0.5 इंटू विड्थ ऑफ मॅसोनरी ॲट प्लिंथ इंटू 2. ओके,
तर हे जे आहे तर प्लीन फिलिंग वगैरे हे टोटली जी काही कॅल्क्युलेशन्स वगैरे आहे तर ते कॅल्क्युलेशन्स वगैरे येणाऱ्या चॅप्टर्समध्ये आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, तर अशा प्रकारचे जे काही फॉर्म्युले आहेत तर ते आपण पुढे बघणार आहोत. हे फक्त एक चेकलिस्ट कोणती कोणती आणि आपण काय काय त्यामध्ये ॲड करू शकतो. ओके, तर ते दिलं आहे आपल्याला फ्लोरिंग. त्यानंतर काय आहे की फ्लोरिंग म्हणजे काय, जे काही टाईल्स वगैरे आहेत तर जे काही प्लिंथ वगैरे झाली तर प्लिंथ वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय आहे की फ्लोरिंग करायची असते. ओके, म्हणजे टाईल्स वगैरे प्रोव्हाइड करायचं असतं. ओके, तर वेगवेगळे साईजचे जे काही फ्लोरिंग वगैरे असतात तर कोणतेही आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. आणि त्याचं मेजरमेंट कसं आहे की स्क्वेअर मीटरमध्ये असणार आहे. फ्लोरिंगचं मेजरमेंट स्क्वेअर मीटरमध्ये असणार आहे. नंतर आहे इंटरनल प्लास्टर. आता जे काही इंटरनल प्लास्टर आहे तर इंटरनल प्लास्टरमध्ये काय आहे, दिस मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. जे काही स्क्वेअर मीटरमध्ये त्याचं मेजरमेंट आपण करणार आहोत. द क्वांटिटी ऑफ प्लास्टरिंग इज कॅल्क्युलेटेड बाय द मल्टिप्लाइंग लेंथ ऑफ वॉल अँड हाईट ऑफ द वॉल. लेंथ ऑफ वॉल अँड हाईट ऑफ वॉल याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय ती जी क्वांटिटी आहे प्लॅस्टरिंगची ती कॅल्क्युलेट करायची. आणि डिडक्शन ऑफ ओपनिंग ऑफ डोर, विंडो अँड ग्रिल शॅल बी डन ॲज पर द रूल ॲज 1200. आता जे काही डिडक्शनचे रूल आहेत तर जे काही डोर, विंडो, ग्रिल्स वगैरे आहे तर त्यांचे जे काही डोर, विंडो यांचे जे काही डिडक्शन आहे तर ते IS 1200नुसार आपल्याला काय करायचं आहे, IS 1200नुसार आपल्याला ते डिडक्शन करायचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला इंटरनल प्लास्टरिंगची क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आहे एक्सटर्नल प्लास्टरिंग. तर एक्सटर्नल प्लास्टरिंगमध्ये पण काय आहे की ते जे मेजरमेंट आहे तर स्क्वेअर मीटरमध्ये आपल्याला करायचं आहे. क्वांटिटी ऑफ एक्सटर्नल प्लास्टर ऑफ बिल्डिंग कॅल्क्युलेट बाय फॉर्म्युला. तर ती फॉर्म्युला दिला आहे एक्सटर्नल प्लास्टरिंगचा. तर क्वांटिटी ऑफ एक्सटर्नल प्लास्टर इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ एक्सटेरियर ऑफ बिल्डिंग इंटू हाईट. पेरीमीटर ऑफ एक्सटेरियर ऑफ बिल्डिंग, जे काही पेरीमीटर आहे बिल्डिंगचा त्याला इंटू काय हाईट करायची. ओके, त्यानंतर आहे इंटरनल पेंटिंग. क्वांटिटी इज कॅल्क्युलेट सेम ॲज इंटरनल प्लास्टर आणि एक्सटर्नल पेंटिंग क्वांटिटी इज कॅल्क्युलेट ॲज सेम ॲज एक्सटर्नल प्लास्टर. जे काही इंटरनल प्लास्टरिंग आणि एक्सटर्नल प्लास्टरिंग जे काही करणार आहोत त्यानुसार जे काही डिडक्शन IS 1200नुसार जे काही रूल्स आहे तर त्यानुसार आपल्याला इंटरनल पेंटिंग आणि एक्सटर्नल पेंटिंग यांचं डिडक्शन करायचं आहे. ओके, तर हे जे एलिमेंट दिलेले आहे फ्लोरिंग, प्लिंथ, इंटरनल प्लास्टरिंग, एक्सटर्नल हे जे आहेत तर ते यामध्ये आपल्याला एक एक लाईन तरी लिहिता आली पाहिजे, चेकलिस्ट विचारली तेव्हा. आता पुढे होतं आपल्याला चेकलिस्ट ऑफ द आयटम ऑफ वर्क इन फ्रेम स्ट्रक्चर. आता जे काही फ्रेम स्ट्रक्चर वगैरे असतं तर फ्रेम स्ट्रक्चरमध्ये जे काही चेकलिस्ट आहे तर ती सुद्धा सेम असते, फक्त काही प्रमाणात त्यामध्ये चेंज असतो की त्या ठिकाणी जे काही फ्लोरिंग वगैरे आहे तर त्या ठिकाणी फ्लोरिंगच्या दरम्यान आपल्याला कॉलम बीमचा त्या ठिकाणी यूज करावा लागतो. टोटल लोड हा कॉलम आणि बीमद्वारे फुटिंगला ट्रान्सफर होत असतो. कशामध्ये, फ्रेम स्ट्रक्चरमध्ये. तर आहे पहिले साईट क्लिअरन्स. तर साईट क्लिअरन्समध्ये काय आहे की जी काही साईट आहे ती टोटली क्लीन केली जाणार आहे. त्यानंतर एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन, जे काही फाउंडेशन वगैरे आहे तर केशात आपण मीटर क्यूबमध्ये त्याला मोजणार आहोत. आता आणि त्यानंतर जी काही क्वांटिटी जी काही आहे तर अर्थवर्कची जी काही फाउंडेशनची क्वांटिटी तर त्याची काय आहे विड्थ, लेंथ, डेप्थ यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ती क्वांटिटी त्याची मिळणार आहे. त्यानंतर जे काही फुटिंग किंवा फाउंडेशन आहे त्याचा जो काही पहिला जो काही पार्ट, जो काही सुरुवातीचा पार्ट प्रोव्हाइड करतो त्याला PCC म्हणतो. तर ते सुद्धा काय आहे क्युबिक मीटरमध्ये मोजणार आहोत. आणि लेंथ, ब्रेथ, डेप्थ यांची मल्टिप्लिकेशन करून काय आहे त्याची क्वांटिटी मिळणार आहे. ओके, तर प्रत्येकाचं जे काही स्पेसिफिकेशन जे काही दिलेलं आहे, जे काही लिहिलेलं आहे तर क्वांटिटी मिळवण्यासाठी लेंथ, ब्रेथ, डेप्थचा उपयोग होतो. त्यानुसार क्वांटिटी मिळते. आणि प्रत्येक हे कशामध्ये मोजतात तर हे त्याचं एक्सप्रेशन दिलेलं आहे. नंतर दिलं आहे RCC इन फुटिंग. आता रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटची जी काही फुटिंग आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला क्युबिक मीटरमध्ये ते मोजमाप जे काही मोजायचं आहे ते क्युबिक मीटरमध्ये. आणि नंतर क्वांटिटी इज कॅल्क्युलेट बाय डिटरमाइंग व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट बाय प्रिझम मॉडेल फॉर्म्युला.
आता जो काही प्रिझमॉइडल फॉर्म्युला जो काही आहे, तर त्या प्रिझमॉइडल फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की जे काही रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटची जी काही क्वांटिटी तर ती त्यानुसार कॅल्क्युलेट करायची, वॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट. ओके. नंतर क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट कॅन बी कॅल्क्युलेट क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट कॅन बी कॅल्क्युलेट बाय फाइंडिंग वॉल्यूम ऑफ फुटिंग. क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट कॅन बी कॅल्क्युलेट, जी काही क्वांटिटी आहे कॉन्क्रीटची ती काय आहे, ती वॉल्यूमनुसार आपल्याला काय फुटिंगची कॅल्क्युलेट करायची. ओके. क्वांटिटी ऑफ स्टील कॅल्क्युलेटेड बाय पर्सेंटेज मेथड और बाय नॉलेज ऑफ लेंथ अँड नंबर ऑफ बार ॲज शोन इन ड्रॉइंग. जे काही ड्रॉइंग वगैरे दिलं आहे तर त्या ड्रॉइंग वगैरेमध्ये काय असणार आहे, जे काही पर्सेंटेज ऑफ द स्टील किती प्रोव्हाइड करायचं आहे. ओके. त्यानंतर कोणते बार वापरायचे, किती डायमीटरचे, हे टोटली आपल्याला ड्रॉइंगमध्ये दिलेलं असणार आहे. नंतर वेट ऑफ द स्टील इन किलोग्रॅम, तर जे काही वेट दिलं आहे स्टीलचं किलोग्रॅममध्ये, तर त्याची टोटल लेंथ नंतर आणि इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू डेन्सिटी ऑफ स्टील. तर हे टोटल कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय मिळणार आहे, वेट ऑफ द स्टील मिळणार आहे. त्यानंतर ऑल्सो वेट ऑफ द स्टील इन किलोग्रॅम, वेट ऑफ द स्टील दिलेलं आहे, तर जो काही डायमीटरचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 162 आणि जे काही लेंथ आहे त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला वेट ऑफ द स्टील हे मिळणार आहे इन किलोग्रॅममध्ये, जे सेम फॉर्म्युला आहे त्याचा. त्यानंतर आहे प्लेन बीम, जे काही RCC फुटिंग वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय आहे की प्लेन बीम टाकायचे, जेणेकरून प्लेन बीम जे काही आहे तर ते कशात मोजणार आपण, मीटर क्यूबमध्ये. आणि त्यानंतर जे काही प्लिंथ वगैरे तर ती आपण मुरुम वगैरे त्याने भरणार आहोत. आणि जी काही क्वांटिटी प्लेन बीमची, जी काही लेंथ ब्रेड तर डेप्थ आहे, तर त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला त्याची क्वांटिटी मिळणार आहे. आणि क्वांटिटी ऑफ द स्टील इज कॅल्क्युलेटेड आयदर ऑन द पर्सेंटेज बेसिस और अकॉर्डिंग टू ड्रॉइंग. जे काही ड्रॉइंग वगैरे आहे तर त्यानुसार आपल्याला त्याची स्टीलची क्वांटिटी मिळणार आहे. पुढे आहे कॉलम, दिस आयटम इज मेजर्ड इन क्युबिक मीटर क्यूबमध्ये जे काही कॉलम आहे तर आपण ते मेजर्ड करणार आहोत. क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट जे काय आहे त्यामध्ये सुद्धा लेंथ ब्रीथ डेप्थ त्यांचा यूज करून आपल्याला क्वांटिटी ऑफ कॉलम मिळणार आहे. त्यामध्ये आहे व्हॉल्यूम ऑफ द कॉलम, तर जे काही व्हॉल्यूम ऑफ द कॉलम आहे तर ते इज इक्वल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट. एरिया जो काही आहे टोटल एरिया इंटू हाईट केल्यानंतर आपल्याला त्याची क्वांटिटी मिळणार आहे. तर क्वांटिटी ऑफ स्टील पर्सेंटेजमध्ये दिलेलं असणार आहे, तर ते सुद्धा आपल्याला बार वगैरे यांचं वेट वगैरे मिळून आपल्याला ही क्वांटिटी स्टीलची मिळणार आहे. पुढे आहे फ्लोअर बीम्स. फ्लोअर बीम म्हणजे काय की जे काही बीम्स वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत स्लॅब वगैरेसाठी, तर त्याला आपण फ्लोअर बीम म्हणतो. तर त्याची क्वांटिटी जी आहे ती मीटर क्यूबमध्ये मोजणार आहोत. द क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट इज डिटरमाइंड बाय नोईंग द व्हॉल्यूम ऑफ बीम. जे काही व्हॉल्यूम ऑफ द बीम आहे तर ते समजल्यानंतर जे काही कॉन्क्रिटिंग वगैरे फ्लोअर बीमसाठी लागणार आहे तर ते आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय आहे, त्याचं डिटेल ड्रॉईंगमधून आपल्याला क्वांटिटी पर्सेंटेज जे काही स्टील प्रोव्हाइड केलेलं आहे पर्सेंटेज स्टील, तर ते सुद्धा आपल्याला डिटेल ड्रॉईंगमधून मिळणार आहे. पुढे आहे स्लॅब, जे काही क्वांटिटी ऑफ दिस आयटम इज मेजर्ड इन क्युबिक मीटर. जे काही स्लॅब वगैरे आहे तर ते सुद्धा आपण कशात मोजणार आहोत, क्युबिक मीटरमध्ये. आणि त्याचा जो काही व्हॉल्यूम आहे तो काय लेंथ ब्रीथ डेप्थ याचा यूज करून आपल्याला स्लॅबची क्वांटिटी मिळणार आहे. पुढे आहे स्टेअर केस, जे काही स्टेअर केस वगैरे आहे म्हणजे जो काही जिना म्हणतो आपण त्याला, तर त्याचे जे काही कंपोनंट आहे तर ते कशात मोजणार आहोत आपण, मीटर क्यूबमध्ये. आणि द क्वांटिटी ऑफ दी कॉन्क्रीट फॉर ओवे स्लॅब इज कॅल्क्युलेटेड बाय नोईंग इट्स व्हॉल्यूम. जे काही त्याचं व्हॉल्यूम आहे तर ते लेंथ ब्रीथ डेप्थनुसार आपल्याला ते व्हॉल्यूमसुद्धा कॅल्क्युलेट करायला मिळणार आहे. आपण त्यानुसार ते कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि जे काही क्वांटिटी ऑफ द स्टील जे काही लागणार आहे तर ते नोईंग द डिटेल ऑफ रेनफोर्समेंट फ्रॉम द ड्रॉइंग. जे काही ड्रॉइंग वगैरे दिलं जाणार आहे आपल्याला तर त्या ड्रॉइंगनुसार आपल्याला जे काही पर्सेंटेज ऑफ स्टील आहे, डायमीटर ऑफ बार्स वगैरे आहे तर ते आपल्याला मिळणार आहे. पुढे आहे प्लिंथ फिलिंग, जे काही मेजरमेंट इन क्युबिक मीटर. जे काही प्लिंथ फिलिंग जी काही आहे तर ती कशामध्ये मोजणार आहोत आपण, तर क्युबिक मीटरमध्ये. तर प्लिंथ फिलिंग जे आहे तर क्युबिक मीटरमध्ये मोजणार आहोत. आणि जी काही क्वांटिटी ऑफ फिलिंग ऑफ रबल सॉईल वगैरे तर ती नोईंग बाय व्हॉल्यूम लेंथ ब्रीथ
हाईट हेच मल्टिप्लिकेशन करून आपल्याला प्लेन फिलिंगचे ते काही वॉल्यूम आहे तर तो आपल्याला मिळणार आहे. पुढे आहे ब्रिक मॅसोनरी फॉर सुपरस्ट्रक्चर. तर अबो द ग्राउंड फ्लोअर जो काही स्ट्रक्चर असतात त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो की सुपरस्ट्रक्चर. आणि जे काही सुपरस्ट्रक्चर आहे तर सुपरस्ट्रक्चरचं जे काही मेजरमेंट आहे ते आपण क्युबिक मीटरमध्ये करणार आहोत. म्हणजे जी काही मॅसोनरी दिलेली आहे तर ती मॅसोनरी आपण मीटर क्यूबमध्ये मेजर करणार आहोत. आणि त्याची जी काही क्वांटिटी ऑफ द कॉन्क्रीट जे काही आहे तर ते कसं मल्टिप्लाईंग लेन ब्रीड डेप्थ. तर प्रत्येकाचं जे काही आपण एलिमेंट बघतो आहे तर त्याची सुरुवात अशीच आहे की ते आपण कशात मोजतो आणि त्याची लेन ब्रीड डेप्थनुसार मल्टिप्लिकेशन करून क्वांटिटी काढतो. ओके, प्रत्येकाची सुरुवात तशीच आहे. आणि जे काही डिडक्शन वगैरे आहे लिंटल किंवा डोर विंडोचे IS 1200नुसार जे काही आपल्याला रूल्स दिलेले आहेत त्या रूल्सनुसार आपल्याला ते डिडक्शन करून आपल्याला ते ब्रिक मेसोनरीची क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे. तर लेंथ ऑफ द लिंटल्स दिलेलं आहे. तर जे काही आपण लोड बेरिंगमध्ये फॉर्म्युला बघितला त्यानुसार हा एक फॉर्म्युला दिला आहे त्यांनी. त्यानंतर आहे फ्लोरिंग. तर जे काही फ्लोरिंग वगैरे आपण प्रोव्हाइड करणार आहोत तर ती फ्लोरिंग काय आहे की टाईल्स वगैरे जे काही आपण प्रोव्हाइड करू, जे काही प्लीन फिलिंग वगैरे होणार आहे तर ते प्लीन फिलिंग झाल्यानंतर आपल्याला काय फिनिशिंग म्हणजे काय फ्लोरिंग वगैरे टाईल्स वगैरे हे प्रोव्हाइड करायचे आहे. तर ते टाईल्स ह्या आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. आणि त्याची जे काही क्वांटिटी ऑफ दिस आयटम इज कॅल्क्युलेट बाय मल्टिप्लाईंग लेंथ अँड विड्थ. जी काही त्याची लेंथ आहे विड्थ आहे तर त्याची मल्टिप्लिकेशन करून रूम बिल्डिंगचे आपल्याला त्याचे क्वांटिटी त्यामध्ये मिळणार आहे. आणि जे काही ॲडिशनल फ्लोरिंग मटेरियल फॉर ओपनिंग शॅल बी डन इन अ टोटल क्वांटिटी. आणि जे काही ॲडिशनल जे काही क्वांटिटी ऑफ फ्लोरिंग मटेरियल आहे तर ती आपण जे काही टोटल क्वांटिटी काढणार आहोत तर त्यामध्ये त्या ठिकाणी ती ॲड होणार आहे. नंतर आहे इंटरनल प्लास्टर. आता जे काही इंटरनल प्लास्टर आहे तर ते इंटरनल प्लास्टरिंगसाठी जे काही डिडक्शन वगैरे डोर विंडो वगैरेचं जे काही डिडक्शन आहे लिंटल वगैरे तर त्याचं रूल्स कोणते आहे IS 1200नुसार आपल्याला ते करायचे आहे. आणि जे काही त्याचं जे काही युनिट आहे किंवा मेजरमेंट कशात करणार आहोत इंटरनल प्लास्टरचं तर स्क्वेअर मीटरनुसार. ओके. त्यानंतर आहे एक्सटर्नल प्लास्टर. एक्सटर्नल प्लास्टरमध्ये सुद्धा आपण ते जे काही मेजर करणार आहोत तर ते सुद्धा स्क्वेअर मीटरमध्ये आपण एक्सटर्नल प्लास्टर हे मोजणार आहोत. आणि द क्वांटिटी ऑफ एक्सटर्नल प्लास्टर ऑफ बिल्डिंग इज कॅल्क्युलेट बाय फॉर्म्युला. तर हे कॅल्क्युलेटिंगसाठी फॉर्म्युला दिलेला आहे. ओके. तर एक्सटर्नल प्लास्टर क्वांटिटी इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ एक्सटेरियर ऑफ बिल्डिंग. जो काही पेरीमीटर आहे एक्सटेरियरचा प्लस हाईट इंटू हाईट तर त्याचं आपल्याला काय क्वांटिटी मिळणार आहे. नंतर दिलं आहे आपल्याला इंटरनल पेंटिंग आणि एक्सटर्नल पेंटिंग. तर ज्याप्रमाणे इंटरनल प्लास्टरिंग असणार आहे त्याचप्रमाणे इंटरनल पेंटिंग आपण प्रोव्हाइड करणार आहोत. आणि ज्याप्रमाणे एक्सटर्नल प्लास्टरिंग आहे त्याचप्रमाणे आपण एक्सटर्नल पेंटिंग करणार आहोत. पेंटिंग म्हणजे काय, आपण जे काही घराला कलर वगैरे मारणार आहोत. ओके. तर जे काही डिडक्शन वगैरे जे काही करायचे आपण इंटरनलमध्ये करणार आहोत तेच डिडक्शन आपल्याला इंटरनल पेंटिंग आणि एक्सटर्नल पेंटिंगमध्ये करायचे आहेत. ओके. तर जे काही त्याची क्वांटिटी तर त्यानुसार आपल्याला इंटरनल आणि एक्सटर्नलची क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे. ओके.